मित्रांनो, आता आपण एनर्जी फ्लो बघूया. एनर्जी फ्लो मध्ये आपल्याला माहिती आहे की सूर्य हा एकमेव सोर्स आहे एनर्जीचा. पूर्ण इकोसिस्टम वरती हा एनर्जी सप्लाय करतो, एक्सेप्ट फॉर डीप सी इकोसिस्टम. मित्रांनो, डीप सी इकोसिस्टम म्हणजे समुद्राच्या तळावरती जिथे सूर्याची किरणे जात नाही, तिकडे एनर्जी ती पास ऑन होत नाही. सो एक्सेप्ट दॅट इकोसिस्टम, डीप सी इकोसिस्टम, बाकी सर्व इकोसिस्टम पृथ्वीवरती पूर्ण बायोस्फिअर वरती सूर्य हा एकमेव सोर्स आहे एनर्जी फ्लोचा. आता मित्रांनो, टोटल इन्सिडेंट सोलर रेडिएशन जो पृथ्वीवरती पडतो त्यांपैकी फक्त 50% ऍक्टिव्ह असतो आणि त्या 50% ऍक्टिव्ह सोलर रेडिएशनला फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशन किंवा PAR असं म्हणलं जातं. त्यांपैकी सुद्धा ऑक्झोट्रोप्स असतात. ऑक्झोट्रोप्स म्हणजे मित्रांनो जे फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह असतात. फॉर एक्झाम्पल बॅक्टेरिया जे फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह असतात, अल्गे आणि प्लांट्स आणि फायटोप्लॅन्क्टन, हे सगळे ऑटोट्रोप्स असतात. सो ऑटोट्रोप्स मध्ये अशी क्षमता असते की ते या 50% फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशन पैकी 2 ते 10% ऍब्झॉर्ब करू शकतात. बाकीचं काही यूज नसतो. मित्रांनो, आता हे इम्पॉर्टंट आहे की सोलर एनर्जी जेव्हा कॅप्चर केली जाते एका प्लांट्सच्या माध्यमातून, जेव्हा एक प्लांट ऍब्सॉर्ब करतो सोलर एनर्जी आणि तो स्वतः कंझ्युम करून त्याचं रूपांतर एक फूड मध्ये करतो. सो ही जी एनर्जी असते ही डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली प्रत्येक ऑर्गॅनिझम थ्रू पास होते, कारण की सगळे ऑर्गॅनिझम डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली प्रोड्युसर्स वरती डिपेंडेंट असतात. प्रोड्युसर्स म्हणजे ऑक्झोट्रॉप्स, जे की प्लांट्स असतात किंवा फायटोप्लॅन्क्टन समुद्रामध्ये असतात. सो यावरती सगळे ऑर्गॅनिझम डिपेंड असतात. आता मित्रांनो, एनर्जीचे दोन रूल्स आहेत, फ्लो ऑफ एनर्जीचे दोन रूल्स आहेत. पहिलं तर ही जी एनर्जी असते, फ्लो ऑफ एनर्जी, ही युनिडायरेक्शनल असते. म्हणजे ही प्रत्येक वेळी प्रोड्युसर्स थ्रू कंझ्युमर्स कडे पास ऑन होत असते, ना की कंझ्युमर्स थ्रू बॅक प्रोड्यूस कडे, आणि ही कधी पण रिव्हर्स होऊ नाही शकत. दुसरा रूल म्हणजे ही जी एनर्जी असते एका इकोसिस्टम मध्ये फक्त एकदाच यूज केली जाते. एकदा यूज केली जाते आणि ती वारंवार यूज नाही करू शकत. एकदा का ती यूज एनर्जी केल्यानंतर ती जी एनर्जी आहे ती हीटच्या स्वरूपामध्ये आणि लाईटच्या स्वरूपामध्ये डिस्पेन्स होऊन जाते, म्हणजे निघून जाते. मित्रांनो, आता हे जे ऑटोट्रोप्स असतात, ज्याला प्रोड्युसर्स असंही म्हणलं जातं, त्यांना स्वतःचं जेवण बनवण्यासाठी, स्वतःचं फूड बनवण्यासाठी, काही मॉलिक्यूल सिंथसाइज करण्यासाठी एक कॉन्स्टंट एनर्जी सप्लायची आवश्यकता असते. आता मित्रांनो, हे जे मेजर प्रोड्युसर्स असतात टेरेस्ट्रियल इकोसिस्टम मध्ये, हे मेनली हर्बेशियस आणि वुडी प्लांट्स असतात, झाड असतात मोठमोठे. वाईल जर aquatic इकोसिस्टम जर बघितलं आपण, तर इकडे जे मेजर प्रोड्युसर्स असतात ते फायटोप्लॅन्क्टन आणि अल्गे असतात. आता मित्रांनो, हे जे ॲनिमल्स असतात, हे जे ऑर्गॅनिझम्स असतात एका इकोसिस्टम मध्ये, हे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली हे सगळे प्लांट्स वरती डिपेंड असतात. प्लांट्स किंवा ऑटोट्रॉप्स आपण बोलू शकतो. आणि या ऑटोट्रोप्स वरती जे दुसरे ऑर्गॅनिझम्स किंवा ॲनिमल्स डिपेंड असतात त्यांना कंझ्युमर्स असं म्हटलं जातं, जे की डायरेक्टली प्लांट्स वरती जगत असतात. आता मित्रांनो, या कंझ्युमर्स मध्ये पण असे वेगवेगळे कंझ्युमर्स असतात. प्रायमरी कंझ्युमर्स, सेकंडरी कंझ्युमर्स आणि टर्शरी कंझ्युमर्स, ते सुद्धा आपण बघून घेऊया. प्रायमरी कंझ्युमर्स जे असतात ते डायरेक्टली प्लांट्स वरती डिपेंड असतात. सो हे मेनली हर्बेशियस प्लांट्सला खात असतात किंवा झाडाचा पाला वगैरे खात असतात, त्यांना प्रायमरी कंझ्युमर्स असं म्हटलं जातं. दुसरे येतात ते सेकंडरी कंझ्युमर्स असतात. सेकंडरी कंझ्युमर्स हे प्रायमरी कंझ्युमर्स वरती डिपेंडेंट असतात. आणि मग येतात ते टर्शरी कंझ्युमर्स, जे की सेकंडरी कंझ्युमर्स वरती डिपेंडेंट असतात फॉर फूड. मित्रांनो, आता हे जे प्रायमरी कंझ्युमर्स असतात यांना हर्बीवोर्स असं म्हटलं जातं. जर आपण ह्या हर्बीवोर्सचं एक्झाम्पल बघितलं तर हे मोस्टली इन्सेक्ट्स असतात. फॉर एक्झाम्पल ग्रास हॉफर्स, ऍफिड्स, किंवा हे बर्ड्स असू शकतात. फॉर एक्झाम्पल पॅरेट, किंवा हे मॅमल्स ही असू शकतात. मॅमल्स मध्ये शीप, कॅटल, गोट, डॉंकी, हे सगळे प्रायमरी कंझ्युमर्स किंवा हर्बीवोर्स असं म्हणलं जातं. आणि हे सगळे आहेत टेरेस्ट्रियल इकोसिस्टमचे. तर तेच जर आपण aquatic इकोसिस्टम मध्ये बघितलं तर मोस्ट प्रोबॅबली हे मोलस्क असतात. मोलस्क फॅमिलीचं जर तुम्ही बघितले प्रायमरी कंझ्युमर, फॉर एक्झाम्पल स्नेल, बायवेलिया, देन ऑक्टोपस, कटल फिश, हे सगळे प्रायमरी कंझ्युमर्स येतात मोलस्क फॅमिलीचे.
मित्रांनो, आता जे कन्झ्युमर्स डायरेक्टली हर्बिवोर्स वरती डिपेंडेंट असतात त्यांना कार्निवोर्स म्हणलं जातं किंवा सेकंडरी कन्झ्युमर्स. आणि हे जे ॲनिमल्स या प्रायमरी कार्निवोर्स वरती डिपेंडेंट असतात फूडसाठी त्यांना सेकंडरी कार्निवोर्स असं म्हणलं जातं. मित्रांनो, आता आपण वेगवेगळे फूड चेन्स बघितले आहेत आणि फूड वेब्स सुद्धा बघितले आहेत जे नेचरमध्ये ऑलरेडी एक्झिस्ट करतात. फूड चेन जे असतात हे स्ट्रेट फॉरवर्ड असतात आणि हे 3, 4 किंवा 5 ट्रॉपिक लेवल्स वरती आपल्याला बघायला मिळतात. युजुअली 3 प्रकारचे फूड चेन्स आपल्याला बघायला मिळतात. पहिला जो आहे तो ग्रेझिंग टाईपचा असतो, दुसरा डेट्रिटस टाईपचा आणि तिसरा पॅरासाइटिकचा. आता मित्रांनो, कुठलाही फूड चेन असेल तर तो स्टार्ट होतो पहिला प्लांट्स पासून, ऑक्झोट्रोप्स पासून किंवा प्रोड्युसर्स पासून स्टार्ट होतो आणि त्यानंतर वेगवेगळे फूड वेब्स फॉर्म होतात. फॉर एक्झाम्पल, एखादा ॲनिमल जर एका प्लांट वरती फीड करत असेल आणि दुसरा ॲनिमल त्या ॲनिमल वरती फीड करत असेल, वाईल तो जो दुसरा ॲनिमल आहे हा वेगवेगळ्या ॲनिमलचा फूड किंवा भोजन असू शकतं. फॉर एक्झाम्पल, हा जो पायथन तुम्ही बघताय हा रॅट वरती आणि फ्रॉग वरती डिपेंडेंट आहे. पण तुम्ही इकडे हा ईगल बघू शकता. हा जो ईगल आहे हा फ्रॉग वरती, रॅट वरती ऍज वेल एज पायथन वरती डिपेंडेंट आहे. असे सगळे एकमेकांशी डिपेंडेंट असतात आणि असा एक फूड वेब फॉर्म होत असतो. मित्रांनो, आता ही जी एनर्जी प्रोड्यूस झालेली असते म्हणजे ही ऍब्झॉर्ब केलेली असते प्रोड्युसरनी, ही एका प्रोड्युसर मध्ये ट्रॅप्ड असते, त्याच्यामध्ये समावेश केलेला असतो त्या एनर्जीचा. ही जी एनर्जी आहे ही कंझ्युमर कडे पास सुद्धा होऊ शकते किंवा ही रिमेन करते, त्याच्याकडेच राहू शकते अंटिल अँड अनलेस हा जो प्रोड्युसर आहे हा मरत नाही. आणि हा मेल्यानंतर जेव्हा हा मरतो हा प्रोड्युसर, तेव्हा एक दुसरी फूड चेन उत्पन्न होते ज्याला आपण डेट्रिटस प्रकारचा फूड चेन असं म्हणतो. तुम्ही इकडे बघू शकता ग्रेझिंग फूड चेन हा एक पहिला जो ग्रास आहे जो की प्रोड्युसर आहे हा एक ऑक्झोट्रॉप आहे. त्यानंतर ही जी एनर्जी आहे ती पास होते. सो जेव्हा हा ग्रास मरतो तेव्हा एक दुसरी फूड चेन उत्पन्न होते ज्याला आपण डेट्रिटस म्हणतो. पण हा जो आहे तो पहिल्यांदा ग्रेझिंग फूड चेन आपण बघून घेऊया. हा एक ग्रेझिंग फूड चेन आहे ज्यामध्ये हा ग्रास डिअर खातो जो की एक प्रायमरी कंझ्युमर आहे. आणि त्यानंतर जो सेकंडरी कंझ्युमर आहे लेपर्ड आहे जो की डिअरला खात असतो. सो हा एक ग्रेझिंग फूड चेनचा एक्झाम्पल आहे. नेक्स्ट आहे मित्रांनो डेट्रिटस फूड चेन. आता मित्रांनो, डेट्रिटस फूड चेन हा तेव्हा सुरुवात होती ज्याची जेव्हा एखादा डेड ऑर्गॅनिक मॅटरचं उत्पन्न होतं किंवा निर्मित होते. आता हे जे डेड ऑर्गॅनिक मॅटर आहे पुन्हा एकदा ऑक्झोट्रोप्स असू शकतात किंवा प्रायमरी कन्झ्युमर्स किंवा सेकंडरी कन्झ्युमर्स, हे काही असू शकतं. सो हा जो डेड ऑर्गॅनिक मॅटर आहे जेव्हा उत्पन्न होतं तेव्हा डेट्रिटस फूड चेन सुरुवात होते. डेट्रिटस फूड चेन मध्ये डिकम्पोज मेनली असतात जे की हेट्रोट्रोपिक ऑर्गॅनिझम्स असतात. आणि हे जे हेट्रोट्रोपिक ऑर्गॅनिझम असतात हे मेनली मायक्रो ऑर्गॅनिझम, फॉर एक्झाम्पल फंगाय आणि बॅक्टेरिया असतात. ह्यांची जी न्यूट्रिएंट रिक्वायरमेंट आहे हे त्यांना तेव्हा मिळतं जेव्हा हा जो डेट्रिटस आहे हा डिग्रेड केला जातो किंवा डिकम्पोज केला जातो. म्हणून यांना सॅप्रोट्रोप्स असंही म्हणलं जातं कारण की हे डिकम्पोज करत असतात. आता मित्रांनो, हे जे डिकम्पोज असतात हे काही एन्झाईम सिक्रेट करतात त्यांच्यामधनं. असे काही एन्झाईम्स असतात जे सगळे जे डेड ऑर्गॅनिक मटेरियल आहे ह्यांचं ब्रेकडाऊन घडवून आणतात. आणि हे जे ऑर्गॅनिक मटेरियल आहे ह्यांचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर सिंपल आणि इनऑर्गॅनिक मटेरियलची निर्मिती होते. आणि हे सगळे इनऑर्गॅनिक मटेरियल जे असतं हे ऍब्झॉर्ब केलं जातं बाय डिकम्पोज. आता मित्रांनो, डेट्रिटस फूड चेन हा वेगवेगळ्या फूड चेनशी कनेक्टेड सुद्धा असू शकतो. फॉर एक्झाम्पल, हा ग्रेझिंग फूड चेनशी सुद्धा कनेक्टेड असू शकतो ऍट सम लेवल्स. नॅचरल सिलेक्शन मध्ये काही ॲनिमल्स असतात, फॉर एक्झाम्पल कॉक्रोचेस, क्रोज, बेअर्स, ज्यांना ओमनिवर्स असं म्हणलं जातं. मित्रांनो, ओमनिवर्स असे ऑर्गॅनिझम असतात किंवा असे ॲनिमल्स असतात जे प्रोड्युसर सुद्धा आणि कन्झ्युमर सुद्धा कंझ्युम करतात. म्हणजे त्यांचे न्यूट्रिएंट्स रिक्वायरमेंट जे असते ते प्रोड्युसर्स द्वारे सुद्धा मिळले जाते किंवा कन्झ्युमर्स द्वारे सुद्धा त्यांना मिळवू शकतात. आणि हे सगळं जे नॅचरल इंटरकनेक्शन आहे म्हणजे प्रत्येक ऑर्गॅनिझम वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमशी कनेक्टेड आहे फॉर फूड, तर ह्या सगळ्या नॅचरल इंटरकनेक्शनला एक फूड चेन निर्मित होतो ज्याला फूड वेब असं म्हणलं जातं. तर तुम्ही इकडे बघू शकता फूड वेब मध्ये जसं की हा ईगल आहे जो की पायथन वरती, रॅट वरती आणि फ्रॉग वरती इंटरकनेक्टेड आहे. वाईल पायथन जो आहे हा रॅट वरती, फ्रॉग वरती कनेक्टेड आहे. सो असे वेगवेगळ्या तऱ्हेने हे सगळे इंटरकनेक्टेड असतात आणि ह्या सगळ्या कनेक्शनला
फूड वेब असं म्हणलं जातं. आता मित्रांनो, प्रत्येक ऑर्गॅनिझमची एक स्पेसिफिक जागा असते एका इकोलॉजिकल कम्युनिटीमध्ये. प्रत्येक ऑर्गॅनिझम, ॲनिमल असो किंवा प्लांट असो किंवा मायक्रोब असो, त्याची एका इकोलॉजिकल कम्युनिटीमध्ये, एका इकोसिस्टम मध्ये एक जागा असते. आणि ही जागा जी असते ही डिसाइड होते सोर्स, म्हणजे कुठली एनर्जीची सोर्स आहे आणि पद्धत काय आहे भोजन आत्मसात करण्याचं. सो मेथड ऑफ ऑब्टेनिंग इट्स फूड आणि सोर्स यावरती डिपेंडेंट असते की ही जी जागा आहे ही कुठली आहे. आता मित्रांनो, ही जी जागा असते, जी की एक स्पेसिफिक जागा असते फूड चेन मध्ये, ह्याला ट्रॉपिक लेवल असं म्हणलं जातं. आता मित्रांनो, प्रोड्युसर जे असतात, जे की ऑक्झोट्रोप्स असतात, ह्यांचा फर्स्ट ट्रॉपिक लेवल वरती जागा असते, म्हणजे पहिला ट्रॉपिक लेवल. दुसरा जो लेवल असतो, सेकंड ट्रॉपिक लेवल जो असतो, तो हर्बिवोर्सचा असतो, ज्याला प्रायमरी कंझ्युमर असंही म्हणलं जातं. वाईल थर्ड ट्रॉपिक लेवल जो असतो हा कार्निवोर्सचा असतो, ज्याला सेकंडरी कंझ्युमर असं बोललं जातं. आता मित्रांनो, ही जी अमाऊंट ऑफ एनर्जी अवेलेबल असते प्रत्येक ट्रॉपिक लेवलला, ही कमी होत जाते. प्रत्येक फर्स्ट ट्रॉपिक लेवलला, सेकंड ट्रॉपिक लेवलला आणि थर्ड ट्रॉपिक लेवलला, प्रत्येक लेवलवरती ही एनर्जी कमी होत जाते. सो अकॉर्डिंग टू आर लिंडरमॅन म्हणून एक व्यक्ती होता, एक सायंटिस्ट होता. सो 1942 मध्ये त्यांनी एक लॉ स्थापित केला, ज्याला 10% लॉ असं म्हणलं जातं. सो अकॉर्डिंग टू दिस लॉ, प्रत्येक लेवलवरती, प्रत्येक ट्रॉपिक लेवलवरती 10% एनर्जी पास ऑन होते, वाईल 90% जी एनर्जी असते ती लॉस होऊन जाते. आणि यामुळे जास्त ट्रॉपिक लेवल्स नसतात. जेवढे 10% फक्त पास ऑन होते आणि 90% लॉस झाल्यामुळे ट्रॉपिक लेवल जे असतात ही सीमित असतात, एक लिमिट असतं त्यामुळे. तर तुम्ही एक एक्झाम्पल मध्ये बघू शकता, हा प्रोड्युसर आहे जो की 1000 जूल्स ऑफ लाईट एनर्जी कंझ्युम करतो. ओके, 1000 पैकी 900 जूल्स ऑफ एनर्जी असते ती एन्व्हायरमेंट मध्ये लॉस होऊन जाते, वाईल 100 जूल्स ऑफ एनर्जी पास ऑन होते ती हर्बिवरला किंवा प्रायमरी कंझ्युमरला. इकडून पुन्हा एकदा 90% जूल्स ऑफ एनर्जी लॉस होऊन जाते, 100 पैकी 90 निघून जाते, लॉस होऊन जाते एन्व्हायरमेंट मध्ये. आणि 10 जूल्स ऑफ एनर्जी पास ऑन होते सेकंडरी कंझ्युमरला किंवा कार्निवरला. यांपैकी सुद्धा 9% जी असते, 9 जूल्स जी असते ती लॉस होऊन जाते, वाईल 1% फक्त त्याला त्याच्या बॉडीमध्ये आत्मसात होते किंवा ती जी एनर्जी त्याच्या बॉडीमध्ये ट्रॅप होऊन जाते. मित्रांनो, आता नेचरमध्ये वेगवेगळे ट्रॉपिक लेवल्स असू शकतात, ज्यामध्ये प्रोड्युसर असू शकतो, हर्बिवोर असू शकतो, त्याच्या पुढे प्रायमरी कार्निवोर, सेकंडरी कार्निवोर, टर्शरी कार्निवोर आणि अल्टिमेट कार्निवोर सुद्धा असू शकतो. पण बियॉन्ड सेकंडरी कार्निवोर, म्हणजे सेकंडरी कार्निवोरच्या पुढचे जे थर्ड, टर्शरी आणि अल्टिमेट असतात, त्यांच्यासाठी एनर्जी अवेलेबिलिटी जी असते ती खूप कमी असते. आणि यामुळे टर्शरी कार्निवोर जो असतो तो बऱ्याच वेळा फक्त सेकंडरी कार्निवोर वरती डिपेंडेंट नसतो, पण तो सेकंडरी कार्निवोरला आणि हर्बिवोरला डायरेक्टली तो खाऊ शकतो. आता या रिझन मुळे फूड चेन जे असतात हे एक वेगळ्या ह्याच्यात विभागले नाही जात, म्हणजे आयसोलेट केले नाही जात एका ठिकाणी. हे स्ट्रेट फॉरवर्ड नसतात, पण बऱ्याच वेळा हे सगळे इंटरकनेक्टेड असतात, एका फूड वेब सारखं इंटरकनेक्टेड असतात. आणि हा जो फूड वेब असतो हा इकोसिस्टीमची जी स्टेबिलिटी आहे तो मेंटेन ठेवतो. आणि बिकॉज ऑफ दिस हा जो इकोसिस्टीम आहे हा सेल्फ सस्टेनेबल असतो. मित्रांनो, आता आपण इकोलॉजिकल पिरामिड बघूया. इकोलॉजिकल पिरामिड जो असतो हा एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे, म्हणजे डायग्रामच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमचं जे रिलेशन आहे ते आपण बघू शकतो. आणि हे जे रिलेशन आहे हे वेगवेगळ्या फॅक्टर्स वरती डिपेंड असतं आणि वेगवेगळ्या ट्रॉपिक लेवलवरती हे चेंज होत राहतं. फॉर एक्झाम्पल, एनर्जी मध्ये वेगळं आहे, बायोमास मध्ये वेगळं आहे आणि नंबर मध्ये वेगळं आहे. हे सगळे आपण आता बघून घेऊया. आता मित्रांनो, पिरामिड जो आहे, आता इकोलॉजिकल पिरामिड मध्ये जो पिरामिड स्ट्रक्चर आहे ह्याचा जो बेस असतो हा ब्रॉड असतो, एक मोठा असतो. आणि जसा जसा हा वर होत जाईल हा नॅरो होत जातो, सुईच्या आकाराचा हा होत जातो. आणि हा जर तुम्ही बघितला एका त्रिकोण शेपचा असतो. आणि ही जी कन्सेप्ट आहे ही सी एल्टनने 1927 मध्ये स्थापित केली होती. आता मित्रांनो, पिरामिडचा जो बेस असतो हा प्रोड्युसर असतो, म्हणजे कधी पण कुठल्याही पिरामिडचा जर बघितला आपण तर त्याचा जो बेस असतो हा प्रोड्युसर असतो आणि हा फर्स्ट ट्रॉपिक लेवल असतो. आणि जसं जसं तुम्ही वर जाईल, सगळ्यात वरचा जो टॉप एपेक्स असतो, जो सुईचा आकार असतो सगळ्यात वरचा, त्याला टॉप लेवल कंझ्युमर असं म्हणलं जातं.
आणि या स्ट्रक्चर मध्ये मित्रांनो हे जे कॅल्क्युलेशन्स असतात, हे जे नंबर्स असतात, एनर्जी कंटेंटचा, बायोमासचा, हे सगळे जे असतात हे प्रत्येक ट्रॉपिक लेवलवरती मेन्शन करावा लागतो. आता मित्रांनो जर आपण पिरामिड्स बघितले तर 3 प्रकारचे आपल्याला इकोलॉजिकल पिरामिड्स बघायला मिळतील. पहिला जो आहे पिरामिड ऑफ बायोमास, दुसरा पिरामिड ऑफ नंबर्स आणि तिसरा पिरामिड ऑफ एनर्जी. पिरामिड ऑफ बायोमास जर आपण बघितलं तर बायोमास किती आहे पर युनिट एरिया हे आपल्याला प्रत्येक ट्रॉपिक लेवल वरती कळतं. वाईल पिरामिड ऑफ नंबर्स जर बघितले तर नंबर ऑफ ऑर्गॅनिझम किंवा नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स किती आहे पर युनिट एरिया प्रत्येक ट्रॉपिक लेवल वरती हे आपल्याला कळतं. वाईल एनर्जी, पिरामिड ऑफ एनर्जी मध्ये एनर्जी किती स्पेंड झाली किंवा किती अक्युमुलेट झाली आहे पर युनिट एरिया हे कळतं. आता मित्रांनो तुम्ही कुठल्याही इकोसिस्टम मध्ये बघितलं, एका कुठल्याही बॅलन्स इकोसिस्टम मध्ये किंवा सेल्फ सस्टेनेबल इकोसिस्टम मध्ये बघितलं तर पिरामिड ऑफ नंबर असो किंवा एनर्जी असो किंवा बायोमास असो हे कधी पण अपराइट पोझिशनला असतं. म्हणजे तो जो सुईच्या टोकाचा जो आकार आहे तो नेहमी वरच्या दिशेला असतो. याचा अर्थ असा होतो मित्रांनो की प्रोड्युसर जे असतात ह्यांचा जो नंबर आहे हा हर्बीवोर्स पेक्षा कधी पण जास्त असेल. म्हणजे प्रोड्युसरचा जो नंबर पण जास्त असेल, त्यांचा बायोमास सुद्धा जास्त असेल. तेच त्याच्याच तुलनेत जर आपण कार्निवोर्सच्या तुलनेत बघितलं तर हर्बीवोर्सचा नंबर आणि बायोमास हा जास्त असेल. आता मित्रांनो यांना सुद्धा काही एक्सेप्शन आहे. जर तुम्ही ओशियानिक इकोसिस्टम बघितलं म्हणजे समुद्रामधला जर इकोसिस्टम बघितला तर हा इन्व्हर्टेड बायोमास आपल्याला शो होईल. म्हणजे सुईचा जो आकार आहे, टोक आहे, ते आपल्या खालच्या दिशेला आपल्याला बघायला मिळेल आणि ह्याला इन्व्हर्टेड बायोमास पिरामिड असं म्हणलं जातं. इकडे एक्झाम्पल मध्ये जर आपण बघितलं पिरामिड ऑफ नंबर्स मध्ये तर हा प्रोड्युसर आहे, सर्वात जास्त खाली प्रोड्युसर आहे, यांचा जो नंबर आहे हा सर्वात जास्त असतो. तेच जर प्रायमरी कंझ्युमर्स बघितलं तर त्यांचा नंबर कमी असो ह्यांच्या तुलनेत. त्याच जर सेकंडरी कंझ्युमरचा नंबर बघितला तर तो आणखीन कमी असेल, वाईल टर्शरी कंझ्युमरचा एकदम कमी असतो. सो हा पिरामिड ऑफ नंबर्स मध्ये आपल्याला इन्व्हर्टेड शेपचा आपल्याला पिरामिड बघायला मिळेल. तेच जर पिरामिड ऑफ बायोमास मध्ये बघितलं तर बायोमास पर युनिट एरिया मध्ये सपोज 900 kg ग्रासेस आहे, त्यांचं रूपांतर 100 kg माईस मध्ये होतं, प्रायमरी कंझ्युमर ज्याला म्हणतो आपण, आणि हा सेकंड ट्रॉपिक लेवल आहे. थर्ड ट्रॉपिक लेवल वरती जे स्नेक्स असतात, डिपेंडेंट असतात माईस वरती, त्यांचा जो बायोमास आहे पर युनिट एरिया तो आणखीन कमी आहे, 50 kg. त्याच टर्शरी कंझ्युमर बघितला फोर्थ ट्रॉपिक लेवल वरती तर ते आउल्स असतात जे स्नेक्स वरती डिपेंडेंट असतो आणि त्यांचा जो बायोमास पर युनिट एरिया आहे तो आणखीन कमी आहे, दॅट इज 10 kg. ओशियानिक इकोसिस्टम मध्ये जसं इन्व्हर्टेड बायोमास असतो आपल्याला बघायला मिळतो, इन्व्हर्टेड बायोमासचा पिरामिड बघायला मिळतो, तसंच पिरामिड ऑफ नंबर्स मध्ये सुद्धा आपल्याला इन्व्हर्टेड ट्रायंगल, इन्व्हर्टेड पिरामिड बघायला मिळेल. फॉर एक्झाम्पल एक जर आपण एका झाड घेतलं, झाडावरती किती इन्सेक्ट्स आहेत, भरपूर सारे इन्सेक्ट्स असतात, त्यावरती डिपेंडेंट भरपूर सारे छोटे पक्षी असतात जे त्यांच्यावरती डिपेंडेंट असतात, जे इन्सेक्ट्सला खात असतात. आणि त्या इन्सेक्ट त्या बर्ड्स वरती जगणारे काही पॅरासाइट्स असतात, जो त्यांची जी संख्या असते ती खूपच जास्त असते. तर ह्या टाइप मध्ये पिरामिड ऑफ नंबर्स मध्ये सुद्धा हा जो पिरामिड आहे तो उलट्या शेपचा आपल्याला कधी कधी बघायला मिळतो. मित्रांनो तेच जर आपण बघितलं की पिरामिड ऑफ एनर्जी मध्ये तर यामध्ये कधीही हा जो पिरामिड आहे तो इन्व्हर्टेड शेपचा आपल्याला बघायला मिळणार नाही. कधी पण पिरामिड ऑफ एनर्जी हा ऑलवेज अपराइट असतो. जो सुईचा आकार आहे हा नेहमी वरच्या दिशेला असतो आणि हा कधी पण इन्व्हर्टेड शेपचा नसतो. याचं कारण हे आहे की मित्रांनो एनर्जी जी असते कधी पण एका डिरेक्शननीच फ्लो होते, दुसऱ्या डिरेक्शननी फ्लो होत नाही. आणि कधी पण एनर्जी जेव्हा फ्लो होते तर 90% जी एनर्जी असते ती लॉस होऊन जाते प्रत्येक स्टेप वरती, प्रत्येक ट्रॉपिक लेवल वरती 90% एनर्जी लॉस होऊन जाते आणि 10% एनर्जी पास ऑन होते. म्हणून कधी पण पिरामिड ऑफ एनर्जी हा अपराइट पोझिशन मध्येच असतो. स्मॉलर फूड चेन बघितलं जिथं प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर आणि टर्शरी नसेलच छोट्या फूड चेन मध्ये, तर त्यामध्ये जी एनर्जी असते, अवेलेबिलिटी असते ती जास्त असते. वाईल जर लॉंगर फूड चेन बघितलं आपण ज्यामध्ये प्रायमरी प्रोड्युसर, प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर, टर्शरी अँड सो ऑन असतात, यामध्ये जो अवेलेबिलिटी ऑफ एनर्जी असते ती खूपच कमी असते. मित्रांनो आता आपण इकोलॉजिकल पिरामिडचे काही लिमिटेशन्स बघूया. यासाठी सुद्धा काही लिमिटेशन्स असतात.
पहिला जो लिमिटेशन आहे ते म्हणजे इकोलॉजिकल पिरामिड जो आहे तो सिंपल फूड चेनच्या आधारे बनलेला आहे. म्हणजे यामध्ये काही ऑर्गॅनिझम्स असतात जे सिंपल फूड वरती डिपेंडेंट असतात. पण नेचर मध्ये जर बघितलं तर आपल्याला त्याचा जो डाएट आहे, त्याचा जो फूड कंटेंट आहे तो कशावरती डिपेंडेंट असतो हा ऍक्च्युली वेगळा असतो. सो यामध्ये वेगळं आपल्याला लिमिटेशन्स बघायला मिळतात. दुसरं जे आहे, इकोलॉजिकल पिरामिड्स मध्ये सॅप्रोफाइट्स घोषित केले गेले नाहीत. म्हणजे सॅप्रोफाइट्स कुठल्याही इकोलॉजिकल पिरामिड मध्ये आपल्याला बघायला नाही मिळत. पण सॅप्रोफाइट्स आपल्याला माहिती आहे, सॅप्रोफाइट्स म्हणजे जे डिकम्पोजर्स असतात त्यांचा जो रोल आहे तो एकदम व्हायटल आणि इम्पॉर्टंट रोल असतो इकोसिस्टम मध्ये. कुठल्याही इकोसिस्टम मध्ये आपल्याला त्यांचा व्हायटल रोल असतो, पण त्या कुठल्याही पिरामिड्स मध्ये हे आपल्याला बघायला मिळत नाही. तिसरा जो आहे, एखादी स्पीसीज, एखादा जो ऑर्गॅनिझम आहे हा मोर देन एकापेक्षा जास्त ट्रॉपिक लेवल्स वरती आपल्याला बघायला मिळू शकतात आणि सेम इकोसिस्टम मध्ये आपल्याला आणि सेम वेळावरती बघायला मिळतात. फॉर एक्झाम्पल स्पॅरो जो असतो तो प्रायमरी कंझ्युमर सुद्धा असू शकतो जेव्हा तो फ्रुट्स, पीज हे वेगवेगळे फूड खात असतो. दुसऱ्या वेळी सेम इकोसिस्टम मध्ये हा सेकंडरी कंझ्युमर सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. ऍज अ सेकंडरी कंझ्युमर सुद्धा आपल्याला बघायला मिळतो ज्यावेळी तो इन्सेक्ट्स आणि वर्म्स खात असतो. मित्रांनो, पूर्वीच्या क्लासेसमध्ये आपण बघितलं की हे जे ऑर्गॅनिझम आहे पृथ्वी तलावरती, ह्यांना वाढीसाठी, ग्रो होण्यासाठी आणि रिप्रोड्यूस करण्यासाठी, रिप्रोडक्शनसाठी एक कॉन्स्टंट न्यूट्रिएंट सप्लायची गरज असते. आणि ही जी कॉन्स्टंट न्यूट्रिएंट सप्लाय असते, म्हणजे हे जे न्यूट्रिएंट्स असतात हे मेनली कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम वगैरे वगैरे असू शकतात. आणि हे सगळे मिळत असतात, खास करून ऑटोट्रोप्सला हे सगळे न्यूट्रिएंट्स मिळत असतात सॉइल पासून. आणि वेगवेगळ्या इकोसिस्टम मध्ये ह्यांची जी मात्रा आहे, ह्यांची जी क्वांटिटी आहे ही वेरी करत असते, म्हणजे ही बदलत राहते. एका सिस्टम मध्ये ही ह्यांची क्वांटिटी जास्त असेल किंवा एका सिस्टम मध्ये ह्यांची क्वांटिटी कमी सुद्धा असू शकते. आणि ही जी न्यूट्रियन्स आहे ऍक्च्युली ही इकोसिस्टम पासून कधी लॉस होत नाही, म्हणजे गमावली जात नाही, ही रिसायकल केली जाते. अनंत वेळा ही रिसायकल करत राहतात. आणि हा जो मुवमेंट आहे न्यूट्रिएंट एलिमेंटचा, हे सगळ्या न्यूट्रिएंट एलिमेंटचा जो मुवमेंट आहे एखाद्या इकोसिस्टम मध्ये वेगवेगळ्या कंपोनेंट्स द्वारे, या टर्मला न्यूट्रिएंट सायकलिंग असं म्हणलं जातं. याला दुसरंही नाव आहे न्यूट्रिएंट सायकलिंगला, जे बायोजिओकेमिकल सायकल असंही आहे. आणि हे सगळे जे एसेन्शियल एलिमेंट्स असतात, NPK, कॅल्शियम वगैरे वगैरे, हे सगळे सायकल केले जातात आणि हे बायोटिक आणि एबायोटिक वर्ल्ड पासून सायकल होऊन पुन्हा एकदा परत मातीमध्ये जातात. मित्रांनो, जर आपण न्यूट्रिएंट सायकलचे टाइप्स बघितले तर दोन प्रकारचे आपल्याला टाइप्स बघायला मिळतात. पहिला जो आहे तो गेशियस आहे आणि दुसरा सेडिमेंटरी. आता गेशियस टाइपचा जो न्यूट्रिएंट सायकल आहे त्याचा जो साठा आहे, त्याचा जो रिझर्वायर आहे तो ऍटमॉस्फिअर मध्ये असतो, हवेमध्ये असतो. फॉर एक्झाम्पल नायट्रोजन, कार्बन हे सगळ्यांचा जो साठा आहे तो ऍटमॉस्फिअर मध्ये जास्त असतो. दुसरा आहे सेडिमेंटरी सायकल. सेडिमेंटरी सायकल फॉर एक्झाम्पल फॉस्फरस सायकलला ह्याचा जो साठा आहे तो अर्थच्या क्रस्ट मध्ये असतो. आता मित्रांनो, हा जो साठा आहे, हा जो रिझर्वायर आहे, ह्याचं मेन फंक्शन असं असतं की जेव्हा पण या न्यूट्रियनची कमतरता आढळली जाते तेव्हा ह्याला पूर्ण करायला, बॅलन्स करण्यासाठी ह्याचा जो इन्फ्लक्स आहे त्याच्या साठ्यातून रिझर्वायर मधनं पूर्ण करता येते. मित्रांनो, आता आपण कार्बन सायकल पाहूया. मित्रांनो, या पृथ्वी तलावरती जे काही ऑर्गॅनिझम सध्या प्रेझेंट आहे, सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे असतात हे कार्बन बेस्ड असतात. म्हणजे यामध्ये जो मेन कंपोनेंट असतो ऑर्गॅनिक कंपाऊंडचा, त्यांचा जो ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे प्रोटोप्लाझम मध्ये, तो कार्बन असतो. आता मित्रांनो, जर एखाद्या ऑर्गॅनिझमचा आपण ड्राय वेट घेतला, म्हणजे त्यामधनं सगळे वॉटर मॉलिक्युल्स काढले आणि त्याचा जो ड्राय वेट घेतला तर 49% जो असतो तो कार्बन असतो. आता मित्रांनो, या पूर्ण पृथ्वी तलावरती जर आपण टोटल ग्लोबल कार्बन बघितलं तर त्यांपैकी 71% जे कार्बन आहे हे ओशन्स मध्ये, समुद्रामध्ये डिझॉल्व स्टेट मध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि हा जो समुद्र आहे, हा जो ओशन आहे, हा एक मोठा साठा आहे कार्बन डायऑक्साइडचा आणि हा डिझॉल्व स्टेट मध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि हा जो ओशन आहे किंवा समुद्र आहे, कार्बन डायऑक्साइडचा प्रमाणे ऍटमॉस्फिअर मध्ये हा रेग्युलेट करत असतो. मित्रांनो, आता बरेचसे जे कार्बन आपल्याला या पृथ्वी तलावरती बघायला मिळतं ते ट्रॅप केलेले असतात, म्हणजे रॉक्स मध्ये,
दगडांमध्ये, फॉसिल फ्युल्स मध्ये, फॉर एक्झाम्पल पेट्रोल डिझेल मध्ये हे ट्रॅप केले गेलेले असतात. कोल मध्ये, नॅचरल गॅस मध्ये हे ट्रॅप केले गेलेले असतात आणि हे रेस्ट ऑफ द कार्बन सायकल पासून हे विभागले जातात. म्हणजे हे लॉंग टर्म साठी पुरातन काळापासून हे ट्रॅप करत आलेले आहेत आणि हे जे फॉसिल फ्युल्स, कोल, नॅचरल गॅस हे आपल्याला अर्थच्या लेअर मध्ये ट्रॅप केलेले आपल्याला बघायला मिळतील आणि ह्याला लॉंग टर्म स्टोरेज सायकल असं म्हणलं जातं किंवा सिंक्स असं म्हणलं जातं. आणि जेव्हा पण हे फॉसिल फ्युल्स आपण बर्न करतो, ह्यांना जाळतो, तेव्हा या कंबशनमुळे हा जो कार्बन डायऑक्साईड निर्मित होतो हा पुन्हा एकदा ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज केला जातो. आता मित्रांनो, कार्बन सायकल जर आपण बघितला, हा स्टार्ट होतो जेव्हा पण एखादा प्लांट किंवा ऑक्झोट्रॉप्स हे CO2 ऍटमॉस्फिअर मधनं ट्रॅप करून ह्याला फोटोसिंथेसिस द्वारे हा ट्रॅप केला जातो आणि याचं जेवण बनवलं जातं किंवा फूड बनवलं जातं फोटोसिंथेसिस द्वारे. त्यानंतर हे जे प्लांट्स असतात ज्यांनी ट्रॅप केलेला असतो हा कार्बन डायऑक्साईड, हे हर्बिवोर्स कंझ्युम करतात. हर्बिवोर्सनी कंझ्युम केल्यानंतर हे फूड चेन्स मध्ये एंटर केला जातो आणि फूड चेन्स मध्ये वेगवेगळ्या प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी टर्शरी कंझ्युमर पर्यंत हे पास ऑन होत राहतात. त्याच वेळी हे सगळे जे ऑर्गॅनिझम असतात इन्क्लुडिंग प्लांट्स, ॲनिमल्स, हे सगळे रेस्पिरेशन सुद्धा करतात. रेस्पिरेशन केल्यानंतर जेव्हा पण ते एक्सेल करतात, श्वास सोडून देतात, तेव्हा कार्बन डायऑक्साईड पण पुन्हा एकदा ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज केला जातो. त्याच वेळी जर आपण डिकम्पोजर्स बघितले, डिकम्पोजर्स जे डेड ऑर्गॅनिक मॅटरला डिग्रेड करतात, तर जेव्हा पण हे डेड ऑर्गॅनिक मॅटरला डिग्रेड करतात आणि सिम्पलर मॉलिक्युल्स उत्पन्न करतात, त्या क्रियेमध्ये, त्या प्रोसेसमध्ये सुद्धा कार्बन डायऑक्साईड ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज केला जातो. ओशन्स मध्ये सुद्धा रिलीज केला जातो आणि टेरेस्ट्रियल हॅबिटॅट मध्ये सुद्धा रिलीज केला जातो. जेव्हा पण फॉसिल फ्युल्स, फॉर एक्झाम्पल पेट्रोल, डिझेल कंबस्ट केले जातात, बर्न केले जातात, जाळले जातात पॉवर प्लांट्स मध्ये, मोटर व्हेकल द्वारे, तर हे जो कार्बन डायऑक्साईड आहे आणि कार्बन मोनॉक्साईड आहे हा ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज केला जातो ऍज अ कार्बन डायऑक्साईड. आणि प्रत्येक वर्षी 5.5 बिलियन टन्स ऑफ कार्बन ऍटमॉस्फिअर मध्ये कंबशन द्वारे रिलीज केला जातो. यांपैकी 3.3 बिलियन टन्स जे असतात ते ऍटमॉस्फिअर मध्येच राहतात, वाईल रेस्ट म्हणजे जे उरलेले असतात ते सी वॉटर मध्ये, समुद्रामध्ये डिपॉझिट केले जातात. समुद्रामध्ये काही मरीन ॲनिमल्स असतात, स्नेल्स असतात, वेगवेगळे ॲनिमल्स असतात, ते कॅल्शियम कार्बोनेट कंपाऊंड आणि मॅग्नेशियम कार्बोनेट कंपाऊंडच्या स्वरूपामध्ये त्यांचे सेल्स आणि एक्झोस्केलेटन बनवले जातात. आणि अशा प्रकारे हा जो कार्बन आहे ओशियन मध्ये हा साठला जातो. याच्या व्यतिरिक्त मित्रांनो, ह्युमन ऍक्टिव्हिटीजमुळे म्हणजे मानवाच्या काही कृत्यांमुळे हा जो कार्बन सायकल आहे हा इन्फ्लुएन्स केला जातो. फॉर एक्झाम्पल, पहिला जो आहे तो रॅपिड डिफॉरेस्ट्रेशन, म्हणजे झाडांची कटाई करून त्यांना जाळण्यामध्ये किंवा फॉसिल फ्युल्स, पेट्रोल, डिझेल इत्यादी हे सगळे जे इंधन आहेत मोटर व्हेकलच्या स्वरूपामध्ये जेव्हा ते कंबस्ट होतात आणि यामधनं जो कार्बन डायऑक्साईड भारी मात्रामध्ये ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज केला जातो. सो या सगळ्या ऍक्टिव्हिटीजमुळे कार्बन सायकल जी आहे ती अफेक्ट होते. अशा प्रकारे हा जो कार्बन सायकल आहे, एंटायर कार्बन सायकल आहे, काही बेसिक प्रोसेसेस द्वारे हा चालवला जातो. फॉर एक्झाम्पल फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन, डिकॉम्पोजिशन, सेडिमेंटेशन अँड कंबशन.